सर्वसामान्यांचा। कृषी उत्पन्न बाजार समिती पांढरकवडा येथील नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत अपक्ष म्हणून ऐतिहासिक विजय मिळवणारे समाजसेवक आणि विजल ब्लोअर रजनीकांत डालूरामजी बोरले यांचा भव्य लाडू तुला सोहळा ढोल ताशांच्या गजरात आणि शेकडो नागरिकांच्या साक्षीने जल्लोषात पार पडला। कार्यक्रमासाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। उबाटा तालुका प्रमुख तिरुपती कंदकुरीवार हे कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक होते। अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जगदंबा देवस्थान केळापूरचे अध्यक्ष शंकर बळे व जान मोहम्मद जिवानी हे होते। त्यांच्या हस्ते रजनीकांत बोरले यांचा सत्कार करण्यात आला। या विजयाचे विशेषत्व म्हणजे भाजप व काँग्रेसच्या संपूर्ण पॅनलला मागे टाकत एकमेव अपक्ष म्हणून विजयी झालेले बोरले यांचा हा विजय खरोखरच ऐतिहासिक ठरला आहे। भाजप समर्थित 18 उमेदवार अपयशी ठरले असून अपक्ष विजयानं खाता उघडता आला नाही ही बाब सहकार क्षेत्रात चर्चेचा विषय ठरली आहे। कार्यक्रमात जानूशेठ जिवानी, संतोष हजारे, तिरुपती कंदकुरीवार यांनी विशेष सत्कार केला। उपस्थितांचे स्वागत आणि जेवणवाढ लाडू तुला योजनेत करण्यात आले। या कार्यक्रमाला अनेक मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती लाभली आहे। त्यात पंचायत समितीचे माजी सभापती पंकज तोडसाम, वाहतूक सेनेचे तालुका प्रमुख अतुल राठोड, तालुका प्रसिद्धी प्रमुख पंकज वासरीकर, तालुका उपप्रमुख विनोद दारवणकर, विनोद खोडवे, वृंदा शाखा प्रमुख परेश मांडवी, संजीव भाई डॉन, अक्षय वासरीकर, संदीप आडे, वासुदेव राठोड, विठ्ठल राऊत, तुकाराम गमे, मुकेश राठोड, सुजित जाधव, सुनील परखी, दिनेश राठोड, धरमसिंग राठोड, सुभाष राठोड, तुकाराम जाधव, हरिदास राठोड, अनिल राठोड, अजय राय, आदित्य गाडगे, राजू बोरले, चंद्रकांत बोरले, गणेश शिंगानिया, स्मित झाजरिया, बंटी बोरले, अक्षय पिपलवा, रोहित चेमंडिया, ओम बंधानी, नसरूबाई जिवानी, पवन शर्मा, अजय परसुया, इकराम अली, सक्षम चट्टलवार, अंकुश टेकाम यांचा विशेष सहभाग होता। कार्यक्रमाचे व्यवस्थापन जान मोहम्मद जिवानी यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सांभाळले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण, कळंब, यवतमाळ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।